नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक खूप महत्त्वाची अपडेट जे आहे आपल्या हाती लागलेली आहे. ऑलरेडी मी या अपडेटविषयी जे आहे इंस्टाग्रामवर माहिती जी आहे दुपारी शेअर केलेली आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तर पहा, तारीख अगोदर लक्षात असू द्या, 24 जून 2026 म्हणजे आजची तारीख आहे. ठीक आहे, 24/2026 सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे DHS अंतर्गत एक खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, राज्यातील 50% जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरिता पद निर्मिती करण्याबाबत. पहा, टायटलहून तुम्हाला ह्या मेन समजलंच असेल की 50%पेक्षा जास्त जे कोणते आरोग्यवर्धिनी केंद्र असतील, उपकेंद्र असतील, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील किंवा मग इतर रुरल हॉस्पिटल असतील, असे कोणतेही हॉस्पिटल सध्या बांधकाम चालू आहेत आणि त्यांचे 50%पेक्षा जास्त बांधकाम झालेलं आहे, तर त्यांना पद निर्मितीसाठी ते गृहीत धरा म्हणून असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य भरतीसाठी हालचाली चालू झालेल्या आहेत. एका या PDF-नुसार आपल्याला समजणार आहे, या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार. पहा, यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे आरोग्य विभागामधील कोणत्या विभागामध्ये कोणत्या पदासाठी किती पदे रिकामे आहेत, किती पदे वॅकंट आहेत, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो, थोडासा लॉंग नक्कीच होईल, कारण यामध्ये आपण संपूर्ण माहिती कवर करणार आहे. कारण यामध्ये डिटेल तुमचा जे कोणता जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी मन लावून पहा. तुमचा जिल्हा नक्की यामध्ये येईल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शिक्षणाचे किती वॅकन्सी आहेत, तुमचं GNM असेल किंवा मग ANM वगैरे. ठीक आहे, तर सुरू करूया. या ठिकाणी काय सांगितले पहा. सर्वात अगोदर शासन निर्णय जो महत्त्वाचा सांगतो, राज्यातील 50%पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित एकूण 229 रुग्ण संस्थांसाठी, लक्षात असू द्या 259 रुग्णसंस्थांसाठी शासन निर्णय संदर्भ 1 ते 3 ऑलरेडी वरी होता मधील पदांच्या आकृतिबंधनानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदे पैकी वेळोवेळी उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेले 2,732 पदे वगळून टोटल पदे किती आहेत? 7,955. त्यापैकी वगळलेत किती? 2,732. उरले किती? 5,223 पदे. एकूण पदे ही उरली आहेत. म्हणजे भरती किती पदाची होईल? 5,223 पदाची नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे काय? 5,223 पदाची 100% भरती येईल मित्रांनो. यासाठी तुम्हाला हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. या आकड्यानुसारच भरती येणार आहे. ठीक आहे, हे झालं मेन टायटल. आता यामध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्याने हे पाहायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती असतील आपल्या पदाचे. एक लक्षात असू द्या, या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत भरती खूप मोठी येणार आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा. ठीक आहे, आता आपण पदे पाहून घेऊ. पहा, या ठिकाणी पहिलं जे पद आहे या ठिकाणी दिलेलं आहे वैद्यकीय अधिकारी. ठीक आहे, हे कोणाच्या अंतर्गत आहे? जिल्हा रुग्णालयाकरिता पद निर्मिती, ज्यामध्ये जिल्हा कोणता आहे? ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये काय आहे? 336 खाटावरून 500 खाटामध्ये श्रेणीवर्धित, म्हणजे हा हॉस्पिटल जो आहे 336चा होता, तर आता याला किती केलेला आहे? 500 हॉस्पिटल बेडेडचा केलेला आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल आता मोठं झालेलं आहे. त्यामुळे यानुसार त्यांना पदांची जास्त गरज लागेल, जास्त पद लागतील. तर यामध्ये पहा, आपलं जे आहे स्टाफ नर्सचं जर पाहायला गेलं तर 2 या ठिकाणी आहेत. पहिला आहे परिसेविका, त्यानंतर अधिपरिचारिका, 2 पदे आहेत. यामध्ये पहा, परिसेविकाचे जे आहेत 13 पदे आहेत आणि स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिकाचे 41 पदे आहेत. एकूण पदे किती झाली मोजली तर हे झाले 54 पदे झाली. 41 आणि 13. ठीक आहे, तर हे जे आहेत S14 मध्ये एक मोडतं, जे की परिसेविका
आणि अधिपरिचारिका या 13मध्ये मोडतं. हे जे असते वेतन स्तर असतो मित्रांनो, ज्याला वेतन बॉन्ड पण म्हटला जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे आहे वेतन श्रेणी आहे 35,400 जे आहे स्टाफ नर्सचं बेसिक आहे आणि जे या ठिकाणी 38,600 जे आहे परिसेविकाचं बेसिक आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा हे ठाणे जिल्ह्याचं झालं. नेक्स्ट आपण पुढचं पाहू. आता बऱ्याच विद्यार्थी जे आहेत इतर पण असतील तर त्यांच्यासाठी पण ही न्यूज आहे. पहा रक्तपेढी, क्षकिरण, प्रयोगशाळा, औषध निर्माता, त्यानंतर मिश्रक, औषध निर्माण अधिकारी व मुकादम यांच्यासाठी पण ही भरती असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहा दुसरा जिल्हा जे पाहायचं आपल्याला त्यामध्ये आहे बीड. आता बीडमध्ये पहा या ठिकाणी जिल्हा रुग्णालय बीड एकूण या ठिकाणी 300 वरून 500 खाटामध्ये त्यांनी काय केलेलं आहे हॉस्पिटल एक्सटेंड केलेलं आहे. ज्यामध्ये स्टाफ नर्ससाठी जर पाहायला गेलं तर आपलं या ठिकाणी किती आहे पहा परिसेविकाचे 13 पदं आहेत ज्यामध्ये आणि अधिपरिचारिकाचे 50 म्हणजे बीड जिल्ह्यासाठी DHS अंतर्गत 63 पदाची भरती येईल मित्रांनो. त्यानंतर पुढचं जे आहे जिल्हा पाहायचं गेलं तर या ठिकाणी पहा जिल्हा रुग्णालय अकोला. ठीक आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोला. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोलामध्ये जे आहे 100 खाटासाठी नव्याने निर्माण करायच्या नियमित पदांची तपशील. आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे अकोला आहे या ठिकाणी नवीन हॉस्पिटल चालू करण्यासाठी 100 खाटाचा सुरुवातीचा यांचा प्लॅन आहे. नंतर जे काय आहे ते वाढेल पण सध्या 100 खाटासाठी जे आहे ही पदभरती येणार आहे. ज्यामध्ये पहा आपलं स्टाफ नर्सचं जर पद पाहायला गेलं या ठिकाणी पहा 5 जे आहेत इन्चार्ज सिस्टरच्या स्टाफ आहेत पोस्ट आहेत आणि बाकीच्या अधिपरिचारिका ह्या 27 आहेत आणि परिसेविका 5 आहेत. ठीक आहे. असे एकूण या ठिकाणी पहा किती झाल्या 32 पोस्ट या ठिकाणी या अकोला या जिल्ह्याच्या झाल्या. ठीक आहे. त्यामध्ये इतर पण आहेत इतर पण तुम्ही पाहू शकता जसं की शस्त्रक्रिया गृहपरिचर कक्षसेवक वगैरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा पाहायचा आपल्याला. नेक्स्ट जिल्हा पहा या ठिकाणी त्यामध्ये परत एक गोष्ट ॲड केली आहे पहा या ठिकाणी जी की परिसेविका आणि अधिपरिचारिका ज्यामध्ये 1 या ठिकाणी आणि 6 या ठिकाणी परत हे 7 पदे यामध्ये ॲड झालेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये स्पेशल आणखीन काही पदं येतात जी की पहा या ठिकाणी बालरोग परिचारिका. ठीक आहे. 1 पद आहे. त्यानंतर मग अधिपरिचारिका या ठिकाणी सेपरेट 4 पदं आहेत. ठीक आहे. हे प्लस यामध्ये 5 पदे झाले मित्रांनो. त्यानंतर पहा शुश्रूषा कक्षासाठी कर्मचारी वर्ग ज्यामध्ये परिसेविकामध्ये आणि अधिपरिचारिकामध्ये 1 आणि 8 असे आहेत. हे परत 9 या ठिकाणी स्टाफ नर्सचे पदं असतील. ज्यामध्ये पहा ट्युटरचे पण पदं आहेत. ट्युटरचे पण पदे या ठिकाणी भरती निघणार आहे. ज्यामध्ये परिचारिका पाठ्यनिर्देशांकमध्ये सिस्टर ट्युटरसाठी 5 पदं आहेत. हेल्थ नर्स इन्स्ट्रक्टरसाठी 2 पदं आहेत. ठीक आहे. हे पण पदे यामध्ये DHSमध्ये ॲड असतील मित्रांनो. त्यानंतर पहा या ठिकाणी परत जे आहे परिसेविका आणि अधिपरिचारिका या ठिकाणी 6 आणि 1. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जिल्हा पाहून घेऊ आपण. आता या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे 2 नंबरला या ठिकाणी पहा सामान्य रुग्णालय मंचर आंबेगाव जिल्हा पुणे 100 खाटाहून 200 खाटामध्ये या ठिकाणी हॉस्पिटल जे आहे मोठं करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये आता या ठिकाणी पहा स्टाफ नर्सचे जे पदे पाहायला गेले आपले पुण्यामधले जे आहे त्याच्यात ते पुण्यामधील आंबेगाव या ठिकाणचं हे हॉस्पिटल आहे. ज्यामध्ये परिसेविका आणि बालरोग ज्या आहे प्रत्येकाच्या स्टाफ नर्सच्या जागा येतात. ज्यामध्ये पहिलं पहा परिसेविका आहे 9 जागा येतात. बालरोग परिचारिका म्हणजे पिडॅट्रिक नर्स जे आहे त्या ठिकाणी 2 जागा. आरोग्य परिचारिका म्हणजे कम्युनिटी परिचारिकाची 1 जागा आहे. मानसोपचार म्हणजे सायकॅट्रिक नर्स जे आहे त्याची 1 जागा आहे आणि अधिपरिचारिका याचे 43 म्हणजे हे सर्व मिळून किती झाले 33 सर्व मिळून झाले हे 46 जागा या ठिकाणी हे पुण्यातल्या आंबेगाव या ठिकाणचे झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढचं पुण्यातले जे कोणी आहेत त्यांना हे शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्गाचे आकृतिबंध दर्शवणारे प्रपत्र ज्या ठिकाणी जोडलेलं आहे. ठीक आहे. ज्यामध्ये अधिपरिचारिका आणि परिसेविका. या ठिकाणी पहा प्रशिक्षण केंद्रासाठी म्हणजे जे आहे
ट्रेनिंग सेंटर वगैरे त्यासाठी पण आहेत. परत पहा शुश्रूषा प्रशिक्षण केंद्रासाठी, ज्यामध्ये ट्युटरसाठी 5 जागा आहेत, हेल्थ नर्स इन्स्ट्रक्टरसाठी 2 आहेत. ह्या 2 सेपरेट 7 जागा या ठिकाणी परत ॲड करण्यात आलेल्या आहेत. जळित कक्षासाठी, त्यानंतर अपंग पुनर्वसनासाठी सेपरेट या ठिकाणी ते पण ॲड केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर जिल्हा रुग्णालय विशेष कक्ष एकूण पदे जे आहेत ते यामध्ये ॲड केलेले आहेत. शुश्रूषा विभागामध्ये पण या ठिकाणी 32 टोटल झालेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हे संपूर्ण ॲड केले आहेत. त्यानंतर मग अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्गांचे आकृतीबंध दर्शवणारे, ज्यामध्ये हे पदे आहेत एकूण सर्व. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, जे रेफरल हॉस्पिटल ज्याला म्हटलं जातं, नाशिकचं 200 खाटांसाठी नव्याने निर्माण करावयाची नियमित पदांची तपशील. ठीक आहे, हे जे आहे नाशिकमधलं रेफरल हॉस्पिटल जे आहे नवीन चालू करण्यासाठी 200 बेडेड आहे. त्या ठिकाणी पण वॅकन्सीचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. ज्यामध्ये पहा या ठिकाणी पदे पाहायचं आपल्याला. पहिला या ठिकाणी आहे सहाय्यक अधिसेविका. या ठिकाणी सहाय्यक अधिसेविकासाठी 1 पद आहे. त्यानंतर परिसेविकासाठी 4 पद आहेत. तर हे पदे एकूण 5 झाले. त्यानंतर मग 19 नंबरचं तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये 40 पदे अधिपरिचारिकेसाठी या ठिकाणी सेपरेट आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी पण नाशिकच्या या ठिकाणी पण भरपूर पदे असणार आहेत. टिपमध्ये पहा काही महत्त्वाचे जे आहेत क्लास 1च्या संदर्भामध्ये, जसं की वैद्यकीय अधिकारी असेल, वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया वगैरे, तर यांची काही माहिती वगैरे या ठिकाणी ॲड केली आहे. तुम्ही व्यवस्थित ते पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचे जे आहे जिल्हा ते पाहायचं आहे, ज्यामध्ये पहा यामध्ये पाहता काय 3 नंबरचा पॉईंट, ग्रामीण रुग्णालय म्हणजे जे रुरल हॉस्पिटल आहेत, रुरल हॉस्पिटलमधले जे 30 बेडेड हॉस्पिटल आहेत तर ते 50 बेडेड करण्यात आलेले आहेत. असे किती एकूण आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12 असे एकूण रुरल हॉस्पिटल आहेत, ज्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरजी जिल्हा अमरावती, त्यानंतर मग चिखली जिल्हा बुलढाणा, त्यानंतर मग वरुड जिल्हा अमरावती, त्यानंतर मग सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, धनोरा गडचिरोली, त्यानंतर माजलगाव बीड, त्यानंतर मग सांगली, त्यानंतर मग सिंधुदुर्ग, नेक्स्ट तुम्ही पाहू शकता जळगाव, परभणी, त्यानंतर मग संभाजीनगर, त्यानंतर मग ठीक आहे. तर हे सर्व जे आहेत या ठिकाणी 30 बेडेड हॉस्पिटल होते, त्यांना एक्सटेंड करून आता 50 बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तर त्या अंतर्गत हे सर्व जे आहेत पद आहेत. आता लक्षात असू दे, यामध्ये तुमचं जर मोडत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावामध्ये अभ्यास करून पद घ्यावं लागेल, जास्त करून जसं की मेरिटमध्ये यावं लागेल. या ठिकाणी अधिपरिचारिका 5, त्यानंतर परिसेविका वर्ग 3 मधले 2 असे या ठिकाणी पदे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दुसरे पण इतर पण पदे पाहायला भेटतील. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटावरून 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन. आता या ठिकाणी जे 30चे 50 झाले ते होते, आता 30चे डायरेक्ट 100 म्हणजे मोठे केले येतं त्यामध्ये बरेच. तर त्यामधले काही आहेत अकोला आहे, त्यानंतर अमरावती आहे, इतर पण आहेत सोलापूर, त्यानंतर जालना. तर त्यामध्ये पहा स्टाफ नर्सचे पण नक्कीच पदे असतील मित्रांनो. या ठिकाणी परत आहे त्यामध्ये जवळपास पहा अधिपरिचारिका परिसेविका 5 आणि 20 म्हणजे या ठिकाणी प्लस 25 पदे परत ॲड झालेली आहेत. त्यानंतर पहा उपजिल्हा रुग्णालय म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 50 खाटाहून 100 खाटावर करण्यात आले आहेत. यामध्ये पण भरपूर तालुके आहेत, ज्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय जे आहेत त्यांना चांगले मोठे करण्यासाठी, हॉस्पिटल मोठे करण्यासाठी या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे पदांचा. तर या ठिकाणी पहा स्टाफ नर्सचे जर पद पाहायला गेलं, ज्यामध्ये परिसेविका आहेत 3 आणि अधिपरिचारिका आहेत 15 मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नवीन स्त्री रुग्णालय जे आहे हिंगोलीमधलं, नाशिकमधलं साठी नवीन प्रस्ताव करण्याच्या पदाचा तपशील. ठीक आहे, यामध्ये परत आणखीन आपले पदे तुम्हाला पाहायला भेटतील, ज्यामध्ये आपले अधिपरिचारिका, बालरोग परिचारिका, परिसेविका हे तिन्ही पण यामध्ये ॲड आहेत. 5, 20 आणि 8 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो. तर हे पहा महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा ज्या आहेत, त्यानंतर सामान्य राज्यसेवामध्ये पहा अधिसेविका ज्या 1, त्यानंतर सहाय्यक अधिसेविका 1, त्यानंतर
परिसेविका परिचारिका प्रसेविका 14, बालरोग परिचारिका 2, सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1 आणि अधिपरिचारिका 60. तर एकूण झाले हे 69. तर खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हे स्टाफ नर्सच्या वॅकन्सी दिसायला लागले. तर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नवीन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टाफ नर्सची वॅकन्सी पाहायला भेटत आहे. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे कोणतं डिपार्टमेंट आता ट्रॉमा केअर हॉस्पिटल आहे तर युनिट आहे तर त्यांचे नवीन जर असतील तर त्या ठिकाणी पण या ठिकाणी वॅकन्सी आहेत. त्यानंतर मग आयुष रुग्णालय जे आहे आयुष रुग्णालयामध्ये पण या ठिकाणी सांगितलेले आहे. नवीन ग्रामीण रुग्णालय आता जी कोणते नवीन ग्रामीण रुग्णालय तर त्यामध्ये पहा या ठिकाणी नवीन एक हॉस्पिटल आहे तर पहा धुंगूस तालुका चंद्रपूरमधला, त्यानंतर मग शिरोळ जे आहे कोल्हापूरमधला, त्यानंतर मग वाशिममधला, ओतूरमधला, पुण्यामध्ये, बुलढाणा, त्यानंतर मग वाढवणा जे की तालुका उदगीर अंतर्गत येतं जिल्हा लातूरमध्ये, त्यानंतर मग जिल्हा अहिल्यानगर, पातूर, त्यानंतर धाराशिव असे जी काही रुरल हॉस्पिटल आहेत ज्याला नवीन ग्रामीण रुग्णालय म्हणतो तर त्या हॉस्पिटलची भरतीसाठी या ठिकाणी हे प्रस्ताव आहे. या ठिकाणी तुम्ही ते पण पाहू शकता. यामध्ये पाहता अधिपरिचारिकासाठी एकूण 7 पदे आहेत ज्यामध्ये तुम्हाला जे आहे या अंतर्गत वॅकन्सी पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी एक महत्त्वाचं पॉईंट पाहायचं आहे. पहा या ठिकाणी एकूण जर नवीन ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 13 जर असतील, पहा या ठिकाणी 12 आणि हे 13 झाले. तर एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे जो आपण पाहायचा आहे ज्यामध्ये काय सांगितलं आहे ग्रामीण रुग्णालयाकरिता मंजूर एकूण पदे 13x26 असं या ठिकाणी सांगितले. म्हणजे हे प्रत्येकी रुग्णालयामध्ये हे एवढे पदे आहेत. ठीक आहे, तर त्यानुसार हे आकडेवारी दिलेली आहे. पहा गरज आता या प्रत्येकी हॉस्पिटलमध्ये जे आहे एक एक्सरे टेक्निशियनची गरज आहे, त्यानंतर मग एका हॉस्पिटलमध्ये 7 स्टाफची गरज आहे. तर असे 13 हॉस्पिटल आहेत. तर त्या हिशोबाने तुम्ही गुणाकार करून घ्या तुम्हाला किती त्या हॉस्पिटलमध्ये आणि किती पदे एकूण लागतील त्या हिशोबाने. त्यानंतर मग या ठिकाणी उपकेंद्राकरता पहा स्त्री परिचर एक फिक्स असेल प्रत्येक यामध्ये मंजूर याच्यामध्ये. त्यानंतर सहाय्यक परिचारिका म्हणजे ANM फिक्स असेल आणि बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता म्हणजे MPW तो एक फिक्स असेल. ठीक आहे, दोघाचं या ठिकाणी 8 S असेल. SS 8 म्हणजे वेतन श्रेणी आणि मानधन जे आहे स्त्री परिचर म्हणजे जे साफसफाई वगैरे करते तिचं 3000 असेल. ती एका उपकेंद्राचं सांगतोय मी. त्यानंतर एक महत्त्वाचं पद आहे जे की समुदाय आरोग्य अधिकारी. ठीक आहे, ते पण एक पद असतं जे पण सध्या कंत्राटी असल्यामुळे या ठिकाणी कंसामध्ये कंत्राटी दिलेलं आहे. ठीक आहे, तर नवीन उपकेंद्र 158 गुणिले 4 म्हणजे हे 4 पद आहेत 1 2 3 4. ठीक आहे, तर 158 आणि हे 4 पदे असे ॲड होतील. टोटल बघा आकडा तुम्ही हे पाहून घेऊ शकता मित्रांनो. तर ही पण भरती खूप मोठी या ठिकाणी CHOची पण तुम्हाला याच्या मार्फत दिसणार आहे मित्रांनो. ऑलरेडी तो प्रोसेसमध्ये आहे पण सध्या कोर्टाच्या अडचणीमुळे ते जे आहे पेंडिंग आहे. आता या ठिकाणी बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहेत. ठीक आहे मित्रांनो, आदिवासी आरोग्य प्राथमिक केंद्र पण आहेत. त्यानंतर राज्य प्रशिक्षण केंद्र. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं पॉईंट आपण पाहणं गरजेचं आहे. पहा उक्त राज्यस्तरीय औषध भंडारातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च पुढील लेखवर्षातून भागवण्यात यावा. गणी क्रमांक दिलेला आहे ज्यामध्ये वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य, संचालनालय प्रशासन आणि प्रादेशिक कार्यालय अशा प्रकारे. तर ही जवळपास PDF आहे, खूप मोठी PDF आहे. मोस्ट ऑफ द जवळपास आपण कवर केलेलं आहे मित्रांनो. प्रत्येकी जिल्ह्यानुसार जे काही नवीन प्रस्ताव असतील, नवीन बांधकामं असतील, कवर झालेले असतील वगैरे पेंडिंगमध्ये असतील तर ते संपूर्ण माहिती जवळपास संपलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे असेल तर नक्की कमेंट करा. PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं आहे PDF त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. किंवा PDF जर तुम्हाला त्या ठिकाणी नाही भेटत असेल तर आपलं चॅनल आहे इंस्टाग्रामला DMER नर्सिंग या नावाचं DMER नर्सिंग या नावाचं चॅनल इंस्टाग्रामला आहे. या चॅनलवर जाऊन तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि आपली ही जी रील आहे या रीलला कमेंट करा. तुम्ही जेव्हा ह्या रीलला कमेंट करताल तेव्हा जे आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली जे आहे आपली ही PDF जी आहे येऊन जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.